वतीने मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा आयोजित केला होता। खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हा महाविकास आघाडीचा मोठा हल्लाबोल होता। कुर्ला विधानसभा मतदारसंघातून आम्ही आलेलो आहोत आणि कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये जो घोळ झालेला आहे त्याचं एक साधं एका पानाचा सॅम्पल आहे। असे अनेक शेकडो पान आहेत की ज्याच्यावर घोळ मतदार यादीत झालेला आहे। शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते कुर्ला विधानसभेत राहत नसताना त्यांची मतदार यादीमध्ये नाव आहेत आणि त्यांनी मतदान सुद्धा केलेलं आहे। म्हणजे हे बोगस वोटिंग झालं नाही का, हा आमचा सरकारला सवाल आहे। म्हणजे यांची मनमानी कारभार, जी लोकशाही आहे ते चिरडण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होतोय। उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही लोकशाहीच्या मार्गाने इथे आंदोलन करत राहणार। जोपर्यंत लोकशाहीच्या मार्गाने इलेक्शन होत नाही तोपर्यंत न्याय मिळणारच। लोकशाहीच्या पद्धतीने जेव्हा आपण रस्त्यावर जनता उतरते तेव्हा सरकारला काय कोणी असून दे त्याला न्याय देणं हे भाग पडतं। ही लोकशाहीची परंपरा आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नगरसेवक निवडणुकीच्या विरोधात नाही आहोत। निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे, परंतु जो बॅनर आहे त्याच्यामध्ये कुर्ला विधानसभेचीच मतदारी झाली नाही तर गुजरातीमध्ये नाव मग बाकी जी काही परिस्थिती निर्माण म्हणजे ही मतदार यादी, हा ज्या मतदार यादी महाराष्ट्राच्या आहेत देशातल्या, त्या मला वाटतं की गुजरातमध्येच बनतात आणि तिथे सगळा घोळ करतायत हे लोक। खरं तर हे जे राज्य आहे, महाराष्ट्र सरकारचं राज्य आहे, हे खोटं आणि चोरी करून आलेलं राज्य आहे। कारण मला सांगा ना, जर हे सत्य लोकशाहीचं राज्य असतं तर जनतेची मागणी होती की 6 वाजल्याच्या नंतर जे मतदान झालं त्याचं ट्रान्सपरन्सी दाखवा, सीसीटीव्ही दाखवा। सीसीटीव्ही का नाही दाखवते? तिथे तर प्रायव्हसी काही नसते। मतदार यादी मतदान करतो ते लोकशाही पद्धतीने होतं, तिथे काहीही गुपित किंवा महिलांचं काही प्रायव्हसी नसते, ती ओपन असते। मग तुम्ही सीसीटीव्ही का नाही दाखवताय? म्हणजे तुम्ही चोरी केलेली आहे आणि चोरी लपवण्यासाठी तुम्ही हा घाट घातला आणि चोरी करूनच तुमचं राज्य आलेलं आहे। आमचे पक्षनेते उद्धव साहेब, आदित्य साहेब, राज साहेब, आमचे मनसेचे, आमची सगळी महाविकास आघाडी यांचे आम्हाला आदेश आहेत की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करतच राहणार। लोकशाही पद्धतीने जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार। या निवडणूक आयोगाच्या विरोधात माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 2017 पासून हे पहिलं पाऊल उचललेलं आहे की ज्या प्रकारचे मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत, ज्या प्रकारचं पारदर्शकपणे मतदान व्हायला पाहिजे ते होत नाही। सत्ताधारी पक्ष या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग करून आपले उमेदवार जिंकून आणतोय आणि सत्तेचा दुरुपयोग करतोय। म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मागे आज पूर्ण महाराष्ट्र नव्हे तो देश उभा राहिलेला आहे आणि यामुळे खऱ्या मतदारांचा सन्मान राखला गेला पाहिजे ही राजसाहेबांची भूमिका आहे। आणि खोटे मतदार हटवून जे मतदार यादीत जी खोटी नाव आहेत ते हटवून मतदार याद्या स्वच्छ झाले पाहिजेत आणि नंतर निवडणुकांना सामोरे गेले झाले पाहिजे। ते होणार ना। आता या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे, आता शांततेने आंदोलन होत आहेत। यानंतरची आंदोलन अतिशय तीव्र असतील आणि ती रस्त्यावरची आंदोलन आल्यानंतर निवडणूक आयोगाला नक्की काही दखल घ्यावी लागेल। आता जे काय ह्या मतदार यादीमध्ये जो काय गोंधळ आहे किंवा जे काय दुबार मतदार आहे त्याच्यावरती निवडणूक आयोगाने लवकरात लवकर दखल अपेक्षा बाळगतो। त्याचबरोबर जे काय एवढा मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे, त्याचबरोबर जे काही पुरावे मागत होते, सरकार मागत होते किंवा निवडणूक आयोगाला जे काही पुरावे होते ते बऱ्यापैकी पुरावेसुद्धा आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे अपेक्षा करतो की लवकर निवडणूक आयोगाला विनंती करतो की लवकरात लवकर येत्या ह्या महिन्याभरात आपण याच्यावरती ॲक्शन घ्यावी आणि ह्या ज्या काय दुबार मतदार असतील किंवा या याद्या काय त्याच्यावरती आपण त्याचं व्हेरिफिकेशन करून लवकर त्या याद्या पूर्ववत कराव्यात। या सत्तेच्या मोर्चामध्ये जे यांनी शौचालयावर, कलेक्टरांच्या बंगल्यांवर, यांनी तहसीलदारांच्या बंगल्यांवर 500 700 जे मतदान याद्यांमधून यांनी जे बोकस मतदान उभा केलंय किंवा त्यांच्यापासून ही सत्ता आणल्याचं काम केलंय, या भांडगुळांना परत खाली खेचण्याचं काम हे पूर्ण महाविकास आघाडी करणार आहे आणि त्यासाठी या सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला। आजच्या घरामध्ये जर 150 मतदार नोंदवले जात असतील, एका मोबाईल नंबरवर जर 200 मतदार नोंदवले असतील तर ही कसल्या प्रकारची बोगसगिरी आहे? आणि मग निवडणूक आयोगाचे डोळे झाकलेत का? 10 बाय 10च्या घरामध्ये जिथं 4 लोक राहू शकत नाहीत नीट, त्या ठिकाणी 150 मतदाराची नोंद होत असेल तर ही बोगसगिरी निवडणूक आयोगाला दिसत नाही का? आणि म्हणून आता सगळ्या प्रकारे आम्ही लढतोय लोकशाहीच्या माध्यमातून। आताच आमच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे
त्यानुसार आम्ही मतदार याद्यावर देखील सगळेजण काम करतोय. परंतु जर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही तर शेवटी कुठंतरी आम्हाला आमचा सुद्धा संयम सुटेल आणि आम्हालाही कुठंतरी मग वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागेल. बाहेरचे जर मतदार उद्या येऊन तिथं मतदान करणार असतील, ते काय रोबोट नाहीत, ते हाडामासाचे माणसंच आहेत, आणि ते जर येऊन बोगसगिरीने मतदान करणार असतील तर त्या ठिकाणी मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी त्यांची जाणीव करून द्यावी लागेल. बाहेरच्या गाड्या आणल्या तर आम्हाला त्या गाड्या देखील नीट परत जाणार नाही त्याची काळजी घ्यावी लागेल. आमची हेच भूमिका आहे की या सगळा गोंधळ दुरुस्त करा. भलं आताच सांगितलं की आता अशाही 5-6 वर्ष निवडणुका झालेल्याच नाहीत. फडणवीस साहेब एकटेच सगळं राज्य चालवत आहेत, तर अजून 1 वर्षभर गेल्याने काय बिघडणार नाही, अजून 6 महिने गेल्याने काय बिघडणार नाही. हे सगळं दुरुस्त करा. जे लोकशाही आपण म्हणतो जगात आपली सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे, आपल्या भारत देशाची लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे, तर मग ती जगाला दिसू द्या आणि म्हणून ती लोकशाही नीट लोकांच्या हातात जाऊ द्या, लोकांनी सत्ता देऊ द्या आणि मग ती ज्यांना मिळेल त्यांनी बघा ना. तर या ठिकाणी बघू शकता मुंबईमध्ये जो महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधामध्ये मोठा हल्लाबोल आज पुकारण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होते. यानंतर निवडणूक आयोग आणि सरकार काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.